हेलो बच्चों, वेलकम टू माय चैनल। आज हम सीखेंगे मराठी मूळाक्षरे। इसके पहले के वीडियो में हमने हिंदी वर्णमाला का अभ्यास किया है। आता आपण शिकणार मराठी मूळाक्षरे, त्याला म्हणतात मराठी 14 खडी। चला तर सुरुवात करूया। मराठी मूळाक्षरे हिंदी वर्णमाला सारखेच दोन भागात डिवाइड झालेले आहेत। पहिला भाग म्हणजे स्वर। स्वरमध्ये येतात अ पासनं तर आहापर्यंत, आणि दुसरा भाग म्हणजे व्यंजन। व्यंजनमध्ये येतात क पासनं तर ज्ञ पर्यंत। चला तर आता आपण याला स्वरांना वाचू आणि मग त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू। स्वर, स्वरमध्ये येतात अ, अननसचा, तुम्हाला पण माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे। अ अननसचा, अननस म्हणजे पायनॅपल, म्हणा अ अननसचा। आ आईचा, आ आईचा। ई छोटी ई, छोटी ई इमारतची, इमारत म्हणजे बिल्डिंग। छोटी ई इमारतची। ही आहे मोठी ई, मोठी ई इडलिंबूची, मोठी ई इडलिंबू, लेमन ना लिंबू। मोठी ई इडलिंबूची। उ उखळचा, उ उखळ, उखळ म्हणजे ज्याच्यात आपण पेस्ट बनवतो, ज्याच्यात आपण बारीक करतो। आपली आई करते ना, उखळामध्ये बारीक करते, पेस्ट बनवते, त्याला म्हणतात उखळ। लहान उ उखळीचा। मोठा उ उसाचा, मोठा उ उसाचा। ऋ ऋषीचा, ऋ ऋषीचा। छोटा ए एडक्याचा, म्हणा छोटा ए एडक्याचा। एडका एक हा प्राणी आहे। एडका क्या है? एनिमल, ठीक है। ए फॉर ॲम्ब्युलन्स, ए कोणाचा? ॲम्ब्युलन्सचा। मोठा ए एरणचा, मोठा ए एरणचा। ओ ओ ओझेवालाचा, ओ ओझेवालाचा। ओझेवाला म्हणजे जो ओझे वाहून नेतो। तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघितले असेल ना, कुली जे आपले ओझे वाहून नेतात, म्हणजे आपले लगेज घेऊन जातात, त्याला म्हणतात ओझेवाला। ओ ओझेवाल्याचा। ऑ कोणाचा? ऑक्सिजनचा। ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडरचा। पण ऑक्सिजन जे आपण श्वास घेतो, तर आपण काय करतो? ऑक्सिजन आत घेतो, राईट। ऑक्सिजन कुठनं मिळते आपल्याला? एअरपासनं, वातावरणातून ऑक्सिजन मिळते, म्हणून ऑक्सिजनचा। औ औषधीचा, औ कोणाचा? औषधीचा। अंबारीचा, अंबारीचा। अंगूरचा पण असतो, अंगूरचा। आहा, नंतर आपण शिकणार व्यंजन, पण आधी आपण अ आई आ पर्यंत एकदा रिपीट करूया। अ आ, लहान ई मोठी ई, लहान उ मोठा उ। ऋ ए हा मोठा ए। ओ औ आम आणि आहा। आता आपण शिकूया व्यंजन। चला तर शिकूया व्यंजन। व्यंजनची सुरुवात होते क पासनं। क कमळाचा, क कमळाचा। तुम्हाला माझ्या पाठोपाठ बोलायचं आहे, म्हणा क कमळाचा। ख खटाऱ्याचा, ख खटारा। खटारा म्हणजे ही बैलबंडी, खटारा म्हणजे बैलबंडी, बुल्लक कार। ख खटाराचा। ग गरुडाचा, गरुड। इगल, ग गरुडाचा, गरुड म्हणजे इगल। ग गणपतीचा पण असू शकतो, ग गणपतीचा, है ना। घ घराचा, घ घराचा। घ घडीचा, घड्याळीचा घ न, ठीक आहे। च चमच्याचा, च चमच्याचा।
छ छत्रीचा, म्हणा छ छत्रीचा. ज जहाजाचा, ज जहाजाचा. झ झबल्याचा, झ झबल्याचा. आणि न नंतर ट टमाटरचा, टमाटरचा. ठ ठसाचा, ठसा म्हणजे स्टॅम्प. ठस्याचा. डमरूचा, डमरूचा. ढगाचा, ढग क्लाउड्स न, ढगाचा. ढग म्हणजे क्लाउड्स. बाणाचा, बाणाचा. बाण ॲरो, बाण म्हणजे ॲरो. बाणाचा. तबल्याचा, तबल्याचा. थवा, थव्याचा. थवा म्हणजे ग्रुप ऑफ बर्ड्स. थव्याचा. थवा म्हणजे ग्रुप ऑफ बर्ड्स. खूप सारे बर्ड्स तुम्हाला आकाशात उडताना दिसतात, त्याला थवा म्हणतात. थवाचा. दौतचा, दौत म्हणजे इंक, दौत म्हणजे इंक. धबधब्याचा, धबधब्याचा. वॉटरफॉल, धबधब्याचा. नळाचा, नळाचा. नळासारखा दिसतो ना, नळाचा न. नंतर पतंगीचा, पतंगीचा. फणसचा, फणसचा. फणस इज one of the fruit or you can say vegetable. फणसचा. जॅकफ्रूट, जॅकफ्रूट. फणस आपण भाजी खातो फणसाची, है ना. फणसचा. बदकचा, बदकचा. बदक. भवऱ्याचा, भवरा टॉप, भवऱ्याचा. मगरचा, मगरचा. क्रोकोडाईल. मगर म्हणजे क्रोकोडाईल. मगरचा. यज्ञाचा, यज्ञाचा. रथाचा, रथाचा. लसूणचा, लसूणचा. लसूणचा. वडाचा, वडाचं झाड असते, वड एक ट्री आहे ना. वडाचा. शहामृग, शहामृग. हा बर्ड आहे. शहामृग इज बर्ड. शहामृग इज अ बर्ड. शहामृगाचा. षटकोणाचा, षटकोणाचा. सस्याचा, सस्याचा. हत्तीचा, हत्तीचा. बाळाचा, बाळाचा. क्षत्रियाचा, क्षत्रियाचा. ज्ञानीचा, ज्ञानेश्वराचा. चला तर पुन्हा एकदा व्यंजनाला वाचून घेऊया. क ख ग घ न. च छ ज झ ञ. ट ठ ड ढ न. त थ द ध न. प फ ब भ म. य र ल व श. श स ह र क्ष आणि ञ. तर ही झाली आपली मराठी मुळाक्षरे. पुढल्या भागात आपण अ आ इ कशी लिहितात याचा अभ्यास करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.